नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण सकाळच्या किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट असा एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. हा नाश्ता बनवायला अगदी 10 ते 15 मिनिट आपल्याला लागणार आहेत. एवढा हा नाश्ता पटकन तयार होतो. खायला खूप मस्त असा लागणारा हा नाश्ता आहे, तर नक्की ट्राय करून पहा. तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही बारीक घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी दही घातलेला आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून 10 मिनिटे रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भिजून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊया. तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे घालू शकता. पण इथे मी उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतलेली आहे. तर आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि यामध्ये आपण सगळ्यात शेवटी 1 चमचा इनो घालायचा आहे. इनो घातल्यामुळे आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो अगदी मऊसूद असा होईल. तर व्हिडिओ जरा जरी आवडला तरीसुद्धा चॅनेलला लाईक नक्की करा. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे इथे आपण एक अप्पे पात्र घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये प्रत्येकी 1-1 चमचा आपल्याला बॅटर घालायचं आहे. प्रत्येक मोल्डमध्ये व्यवस्थित बॅटर घालून घेतल्यानंतर वरून यामध्ये आपण मोझरेला चीज घालायचं आहे. चीजमुळे हा नाश्ता मुलं अगदी आवडीने खातात आणि खायलासुद्धा हा नाश्ता खूप मस्त असा लागतो. तर अशा प्रकारे चीज व्यवस्थित भरभरून घालायचं आहे. चीज घातल्यानंतर आता आपण हे पुन्हा त्याच बॅटरने कवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून चीज आपलं आतमधून व्यवस्थित मेल्ट होईल. वरून थोडंसं आपल्याला तेलाची धार टाकायची आहे आणि पुन्हा रव्याचं मिश्रण यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. बनवायला खूप सोपा आणि सिंपल असा नाश्ता आहे. सकाळच्या घाईगडबडीत मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता. अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून हा नाश्ता आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे आणि दिसताना सुद्धा हा नाश्ता किती मस्त असा आपला तयार झालेला आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित शेकून घेतल्यानंतर आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अप्पे आपले किती मस्त दिसत आहेत. जेवढे दिसायला छान आहेत तेवढेच खायलासुद्धा ते तितकेच मस्त आहेत. तर इथे बघू शकतो आपण दोन्ही बाजू याच्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत. आता आपण हा नाश्ता काढून घेऊया. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशा प्रकारे आपला हा चीजी असे आपले अप्पे बनवून तयार झालेले आहेत. मुलांना तर खूपच आवडतील. एकदा त्यांच्या टिफिनला ही रेसिपी तुम्ही नक्की देऊन पहा. नक्कीच ते टिफिन फिनिश करून आणतील. तर इथे बघू शकतो आपण अगदी झटपट असा हा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन छान रेसिपीसोबत.